वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो इलिस्ट्रेशन्स मधले. आज आपण प्रॉब्लेम नंबर 3 घेणार आहोत. पेज नंबर आहे 29. वरती लिहून ठेवायचंय. प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर 29. प्रॉब्लेम वाचते. तुमच्या समोर प्रॉब्लेम दिसतोय. रुचा and Juili are partners sharing profits and losses in their capital ratio. Underline करा, capital ratio. From the following trial balance and adjustments, you are required to prepare final accounts. त्याच्या पुढे लगेच लिहून ठेवायचं आपण ट्रायल बॅलन्स वाचताच. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. पर्चेसेस, ट्रेडिंग डेबिट, ट्रेड एक्सपेन्सेस. आता ट्रेड एक्सपेन्सेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं आठवत आहे का? ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर जर ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस असं जर असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग डेबिटला जातात. जर ते काहीही नसेल, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला जातात. लक्षात आलंय मी काय काय सांगितलं? सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस या 3 पैकी जर काही एक असेल ट्रेड एक्सपेन्सेसच्या बरोबर तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे, नाहीतर P&Lच्या डेबिटला. आता इथे खालती आपण बघूयात आहेत का. जनरल एक्सपेन्सेस दिसत आहेत. जनरल एक्सपेन्सेस दिसत आहेत याचा अर्थ ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे. सो तिथे पुढे लिहून ठेवा TD, ट्रेडिंग डेबिट. सॅलरीज P&L डेबिट PD. वेजेस अँड सॅलरीज, वेजेस पहिलं आलं की ट्रेडिंग डेबिट. ऍडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेट 2 इयर्स. हिडन ऍडजस्टमेंट आहे, डॉट आत्ताच करून टाका आणि इनर कॉलम मध्ये फिगर लिहा. ऍडव्हर्टाइजमेंटला ऍडजस्टमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंट जाणार आहे P&Lच्या डेबिटला. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला, लेस फ्रॉम सेल्स. फ्री होल्ड प्रॉपर्टी फिक्स्ड ऍसेट आहे, सो ऍसेटला. ऑफिस रेंट, ऑफिस शब्द आलेला असेल की P&Lच्या डेबिटला. मोटर व्हॅन फिक्स्ड ऍसेट आहे, ऍसेटला जाणार. स्टॉक ऍज ऑन 1 एप्रिल 2018, ओपनिंग स्टॉक आहे हा, ट्रेडिंगच्या डेबिटला जातो. जनरल एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स ऍसेट. कोल, गॅस अँड फ्युएल हे ट्रेडिंगच्या डेबिटला जातं. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. इनवर्ड शब्द आला की ट्रेडिंगच्या डेबिटला, आउटवर्ड शब्द आला की P&Lच्या डेबिटला. सो कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट, कॅरेज आउटवर्ड P&L डेबिट. प्लांट अँड मशिनरी ऍसेट डेबिट साइड झाली आहे, क्रेडिट वाचतीये. कॅपिटल रुचा अँड जुईलीचं कॅपिटल 80,000 आणि 40,000 आहे. मगाशी आपण वाचलं ना की त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो काय आहे? कॅपिटल रेशो आहे. सो कॅपिटल रेशो तुम्हाला वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे. सो रुचा अँड जुईलीचं 80,000 40,000 कॅपिटल अकाउंटला जाणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी. सेल्स ट्रेडिंग क्रेडिट. RDD. आता RDD ऍडजस्टमेंट्स मध्ये जर बॅड डेट्स असेल तर बॅड डेट्स मधनं RDD लेस होणार आहे. सो RDD मध्ये आता तुम्ही काहीच लिहू नका. बिल्स पेएबल्स लायबिलिटी. परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला. ठीक आहे, हे सगळं लिहून झालंय तुमचं ट्रायल बॅलन्स मध्ये. ऍडजस्टमेंट्स वाचूयात. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट 88,000 विच इज कॉस्ट प्राइस अँड 90,000 विच इज मार्केट प्राइस. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत आपण काय म्हणतो? क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. याच्यातली लोअर प्राइस कुठली आहे? 88,000. सो 88,000 ला अंडरलाईन करून ठेवा. आणि त्याचे इफेक्ट्स काय येतात? ऍसेट आणि ट्रेडिंग क्रेडिट. सो ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक घ्यायचा आहे, ऍसेटला घ्यायचा आहे. व्हॅल्यू घेणार आहोत आपण 88,000. रुचा अँड जुईली withdrawn फ्रॉम बिझनेस 3,000 and 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. पर्सनल यूज असेल, ड्रॉइंग असतं, आपण कॅपिटल अकाउंट केले त्याच्या डेबिटला एंट्री करणार आहोत आपण. सो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. आणि गुड्स विथड्रॉन आहेत असं दिलेलं नाहीये, पण जुईली विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस म्हणजे ते गुड्स असं ऍझ्युम करून ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहिणार आहोत गुड्स विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस. डेप्रिसिएट मोटर व्हॅन 5%, प्लांट अँड मशिनरी 7%. सो मोटर व्हॅनला डॉट करा, प्लांट अँड मशिनरीला डॉट करा. हे तुमचं काय झालंय? डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट. इनर कॉलम फिगर्स लिहिणार. रिझर्व्स फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स 5% टू बी क्रिएटेड. आता 5% रिझर्व्स फॉर डाउटफुल डेट्स आहे. 5% किती येतं हे कॅल्क्युलेशन करायचंय. इथे बॅड डेट्सची ऍडजस्टमेंट नाहीये,
सो लक्षात घ्या, जेव्हा बॅड डेटची ऍडजस्टमेंट असते तेव्हा आपण P&Lच्या डेबिटला इथे बॅड डेट्स लिहितो, त्याच्यातनं ओल्ड आरडीडी लेस करतो आणि न्यू आरडीडी ऍड करतो, असं आपण नॉर्मली करत असतो. आता बॅड डेट्स नाहीच आहे. आता मग आपण काय करणार आहोत, आपण आरडीडी न्यू कॅल्क्युलेट करायचंय आणि आरडीडी ओल्ड याच्याशी न्यू कम्पेअर करायचंय. जर न्यू आरडीडी जास्त असेल तर आपण डेबिटला एंट्री करणार आहोत, जर न्यू आरडीडी लेस असेल ओल्ड आरडीडी पेक्षा तर आपण क्रेडिटला एंट्री करणार आहोत. ठीक आहे. सो हे कॅल्क्युलेशन आपण ज्या वेळेला डेटर्सची ऍडजस्टमेंट करू तेव्हाच करणार आहोत. आउटस्टँडिंग वेजेस आहेत 800, वेजेसला डॉट करून ठेवा. आता इथे वेजेस अँड सॅलरीज आहेत, त्याला डॉट करायचंय, नुसतं वेजेस नाहीये. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. याला काय म्हणायचं, अनरेकॉर्डेड परचेसेस. परचेस केले पण रेकॉर्ड वरती नाहीयेत, बुक्स मध्ये लिहिले गेले नाहीयेत. सो अनरेकॉर्डेड परचेसेसची एंट्री काय असते, ऍड टू परचेसेस आणि ऍड टू क्रेडिटर्स. जेव्हा आपण परचेस करतो ऑन क्रेडिट तेव्हा आपण क्रेडिटर्स वाढवतो. सो इथे ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेसला ऍड करायचंय आणि इथे लायबिलिटी साइडला क्रेडिटर्सला ऍड करायचंय. सो तुम्ही क्रेडिटर्सला पण डॉट कराल आणि परचेसेसला पण डॉट कराल. सो परचेसेस मध्ये टोटल 2 ऍडिशनल ऍडजस्टमेंट कोणत्या आहेत, परचेस लेस परचेस रिटर्न आणि अनरेकॉर्डेड परचेसेस. ओके. सो इथे तुम्हाला 3 ओळी सोडायच्या आहेत परचेसेस साठी. झालं. सो आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात, पोस्टिंग करायला घेऊयात. सगळ्यात पहिली 2 कामं काय करायची, इन द बुक्स ऑफ लिहायचं आणि कॅपिटल रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅपिटल अकाउंटच्या ब्रॅकेटमध्ये लिहायचा. आता इथे कॅपिटल रेशो मध्ये प्रॉफिट अँड लॉस शेअर करा असं दिलेलं आहे. सो आपण ह्याची एक वर्किंग नोट बनवणार आहोत. एक छोटीशी वर्किंग नोट तुम्ही बॅक साईडच्या पेज वरती बनवा. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो, कॅपिटल्स रुचा जुईली 80,000 आणि 40,000. Therefore, profit sharing ratio will be 8:4 म्हणजेच 2:1. बरोबर आहे. हे तुम्ही वर्किंग नोट मध्ये लिहिणार आहात आणि हा जो 2:1 रेशो आला हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या ब्रॅकेट मध्ये आपण नेहमी लिहितो तसं 2:1 लिहून टाकायचंय. कॅपिटल अकाउंटला हेडर लिहायचा आहे रुचा आणि जुईली. रुचा आणि जुईली ही तुमची वर्किंग नोट आहे बरं का, ही वर्किंग नोट दाखवायला लागते. ठीक आहे. सो ही तुमची वर्किंग नोट झाली. आता आपल्याला लिहायचंय इन द बुक्स ऑफ रुचा अँड जुईली. बिझनेसचं नाव दिलेलं नाहीये. सो इन द बुक्स ऑफ रुचा अँड जुईली दोन्हीकडे हेडर लिहायचा आहे कारण बॅलन्स शीट आपण वेगळ्या पेजवर लिहितो. So in the books of Rucha and Zuili, trading and profit loss account for the year ending on 31 March. So मी for the period लिहिले म्हणून मी डिटेल लिहिते 1/4/18 to 31st March 19. For the year ending on 31st March 19 लिहिलं तरी चालणार आहे. 1/4/18 to 31st March 19 आणि इथे बॅलन्स शीट ऍज ऑन 31st March 2019. झालं. या 3 स्टेप्स आपल्या पहिल्या केल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्यायचा नाही. प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा आहे, इन द बुक्स ऑफ लिहायचंय आणि पिरियड लिहायचा आहे. झालं. आता आपण पोस्टिंग करायला घेणार आहोत. सगळ्यात पहिला आहे परचेसेस. पण परचेसेसच्या आधी आपण काय करतो, टू ओपनिंग स्टॉक लिहितो. सो आपल्याला माहिती आहे ओपनिंग स्टॉक त्याच्यात दिलेला असतो. नुसतं लिहून सोडून द्या, नंतर अमाऊंट टाकू आपण. मग आहे टू परचेसेस. परचेसेसची अमाऊंट आहे 48,000 इनर कॉलम. याला अजून 2 ऍडजस्टमेंट्स आहेत. परचेस रिटर्न पण मायनस करायचे आणि अनरेकॉर्डेड परचेसेस पण मायनस करायचे. मग आहे ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस मगाशी म्हणलं तसं आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचं. इथे 2 ओळी सोडा आणि मग लिहा टू ट्रेड एक्सपेन्सेस. याला काहीही ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम फिगर येणार आहे 3,000. त्याच्यानंतर आहेत सॅलरीज. सॅलरी नुसतं असलं की P&Lच्या डेबिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची फर्स्ट रो सोडून द्यायची आणि मग लिहायचंय टू सॅलरीज. अमाऊंट आहे 4,500.
लिहिताना मी सांगितलं तसं कॉमा मेथड वापरा. वेजेस अँड सॅलरीज 2800 टू वेजेस अँड सॅलरीज इनर कॉलम 2800 ऍडजस्टमेंट आहे त्याला. ऍडव्हर्टाइजमेंट 2 इयर्स सॅलरीजच्या खालती लिहायचे टू ऍडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये 2 इयर्स. फिगर इनर कॉलम मध्ये लिहिणार आहोत. ऍडजस्टमेंट सगळ्या आपण नंतर करूयात. फिगर इनर कॉलम मध्ये लिहिणार आहोत आपण. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आपण सेल्स मधनं मायनस करतो. परचेसेस जिथे लिहिले त्याच ओळीवरती इकडे राईट साईडला लिहायचे क्रेडिटला टू सेल्स. अमाऊंट मोकळी सोडून द्या, नंतर लिहूया. लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 8000 इनर कॉलम मध्ये. वर आपण सेल्सची फिगर नंतर लिहिणार आहोत जेव्हा क्रेडिट वाचू आपण तेव्हा. फ्री होल्ड प्रॉपर्टी ऍसेट आहे. ऍसेट साईडला सगळ्यात पहिल्यांदा इंटँजिबल ऍसेट्स येतात ज्या आता ह्याच्यात नाहीयेत. त्याच्यामुळे आपण फ्री होल्ड प्रॉपर्टी पासून सुरुवात केली तरी चालणार आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी याला ऍडजस्टमेंट नाहीये. सो आउटर कॉलम फिगर आहे 23,000. त्याच्यानंतर ऑफिस रेंट 5000. ऍडव्हर्टाइजमेंटला एक ओळ सोडा आणि मग लिहा ऑफिस रेंट 5000 वाचला ना 5000. आउटर कॉलम फिगर 5000. त्याच्यानंतर मोटर व्हॅन 40,000 इनर कॉलम. मोटर व्हॅन 40,000 इनर कॉलम. स्टॉक ओपनिंग आहे 89,500. ओपनिंग स्टॉक ऑलरेडी लिहिलाय आपण 89,500. जनरल एक्सपेन्सेस 2,500. ऑफिस रेंटच्या खालती 2 जनरल एक्सपेन्सेस 2,500. सन्ड्री डेटर्स 62,000. इथे अजून मशिनरी आहे आपल्याला माहिती आहे. सो मोटर व्हॅनची एक लाईन डेप्रिसिएशन साठी, परत प्लांट अँड मशिनरीची एक लाईन डेप्रिसिएशन साठी आणि मग लिहायचे सन्ड्री डेटर्स. गिचमिडीत लिहू नका, अजून एखादी ओळ सोडली तरी चालणार आहे. सन्ड्री डेटर्स इनर कॉलम फिगर आहे 62,000. त्याच्यानंतर कोल गॅस अँड फ्युएल ट्रेडिंगच्या डेबिटला जातो. वेजेस अँड सॅलरीजला ऍडजस्टमेंट आहे एक ओळ सोडा. कोल गॅस अँड फ्युएल ट्रेडिंगच्या डेबिटला जात आहे. अमाऊंट आहे 1000. आउटर कॉलम फिगर कारण ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला जातं परत. टू कॅरेज इनवर्ड कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे 800. आता ह्याच्यात तुम्हाला मी एक गोष्ट अशी सांगेन की ज्या वेळेला आपण ट्रायल बॅलन्स वाचतो ना त्याच वेळेला आपल्याला ट्रेडिंग मध्ये टोटल किती ह्याच्यातले आयटम्स जाणार आहेत हे माहिती असतं लेजर्स. सो ते काउंट करून त्याप्रमाणेच तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाका. म्हणजे अशी गिचमिड होत नाही. लाईन पुरली नाही मग ते एकमेकात लिहायचं वगैरे असं नाही करायचं. पेपरमध्ये सुटसुटीत व्यवस्थित लिहायचं. सो आधीच काउंट करा. कॅरेज आउटवर्ड 1300. टू कॅरेज आउटवर्ड पी अँड एल डेबिटला येणार आहे हे 1300. प्लांट अँड मशिनरी 13,800. प्लांट अँड मशिनरी इनर कॉलम 13,800. डेबिट साइड पोस्ट करून झाली आहे. क्रेडिट साइड करूयात. कॅपिटल अकाउंट आहे. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000. जुईलीच्या कॉलम मध्ये 40,000. सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. आता लायबिलिटी साइडला आपण आधीच लिहून टाकायचंय. सगळ्यात पहिल्यांदी कॅपिटल अकाउंट खालती लिहायचंय रुचा आणि जुईली. हा आपण जो इथला बॅलन्स काढू तो वरती लिहायचा. एक ओळ सोडून द्या आणि मग लिहा सन्ड्री क्रेडिटर्स. गिचमिडीत लिहू नका. सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट आहे ना अनरेकॉर्डेड परचेसेसची. सो इनर कॉलम फिगर 22,000. सेल्स 1,48,000. मग अशी ऑलरेडी लिहिलंय 1,48,000 सेल्स इनर कॉलम फिगर. आरडीडी 1,200.
1200 आरडीडी मी आता पेंडिंग ठेवते, कारण आपल्याला नवीन आरडीडी कॅल्क्युलेट केल्यानंतर कळणार आहे ते कुठं घ्यायचंय ते. बिल्स पेएबल्स 12,000. सन्ड्री क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडा आणि लिहा बिल्स पेएबल्स 12,000. परचेस रिटर्न 6,000. परचेसेस मधनं लेस करायचे, परचेस रिटर्न लेस परचेस रिटर्न 6,000. अजून एक ओळ आहे तिथे, ऍडजस्टमेंट जेव्हा करू तेव्हा तिथे लिहूयात. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे, ऍडजस्टमेंट करूयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट वाचते मी. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 88,000 और 90,000. आपलं मगाशी ठरलं 88,000 ला एंट्री करायची. ट्रेडिंग क्रेडिट आणि ऍसेट. ट्रेडिंग क्रेडिटला तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला गुड्स विथड्रॉनची कॅपिटलची एक एंट्री करायची, तेवढी जागा सोडा. रादर सगळ्यात शेवटी आपण जे कॅरेज इनवर्ड लिहिले ना त्याच ओळीवरती इथे लिहा बाय क्लोजिंग स्टॉक 88,000 आउटर कॉलम आणि राईट डेटर्सला एक 2-3 ओळी सोडून क्लोजिंग स्टॉक लिहायचा आहे 88,000. राईट ऍडजस्टमेंट आहे ट्रेडिंग क्रेडिट ऍसेट. सेकंड ऍडजस्टमेंट रुचा अँड जुईली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस 3,000 and 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. 3,000 and 2,000 विथड्रॉ केलेले आहे. सो इथे लिहायचे बाय बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. इथे ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन लिहा 3,000 प्लस 2,000 दोघांची मिळून अमाऊंट आहे ना 3,000 आणि 2,000. सो इथे आउटर कॉलम फिगर येणार आहे 5,000. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर 3,000 आणि 2,000. ड्रॉइंग्स आहेत जे जातात कॅपिटलच्या डेबिटला. पहिली ओळ बॅलन्सशी सोडून द्यायची आणि दुसऱ्या ओळीवर लिहायचंय 2 ड्रॉइंग्स. अकाउंट कुठलं असतं? ड्रॉइंग्स अकाउंट असतं. ब्रॅकेट मध्ये लिहायचंय गुड्स विथड्रॉन. डिटेल्स ब्रॅकेट मध्ये लिहा. अमाउंट्स काय आहेत? 3,000 रुचा आणि 2,000 जुईली. 3,000 रुचा 2,000 जुईली. पोस्टिंग कळतंय ना? घाई होत नाहीये ना? असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट मध्ये सांगा बरं का. डेप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5%. मोटर व्हॅनचा डेप्रिसिएशन लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 5%. कॅल्क्युलेशन कसं सांगितलं मी? 10% असेल तेव्हा 1 शून्य निघतो. जी अमाऊंट उरली त्याच्या हाफ करायचे. सो 4,000 च्या हाफ 2,000. आउटर कॉलम फिगर 38,000. डेप्रिसिएशन लेस फ्रॉम ऍसेट्स P&L डेबिट. कॅरेज आउटवर्डला ऍडजस्टमेंट नाहीये, लगेच इथे लिहून टाकायचे 2 डेप्रिसिएशन. 2 डेप्रिसिएशन आहेत आपल्याला माहितीये. सो त्याच्या खाली फर्स्ट येणार आहे मोटर व्हॅन. इनर कॉलम फिगर 2,000. आणि प्लांट अँड मशिनरी बाय 7%. सो लेस डेप्रिसिएशन ऍट द रेट 7%. 7% कसे कॅल्क्युलेट कराल? शेवटचे 2 शून्य काढून टाकायचे आणि 138 मल्टिप्लाइड बाय 7. 966 आले. लेस करायचे 12,834. 966 कुठे घेणार आहोत आपण? डेप्रिसिएशन मध्ये खालती प्लांट अँड मशिनरी. सेकंड इफेक्ट विसरू नका बरं का. बऱ्याचदा तुमची बॅलन्स शीट टॅली होण्याचं कारण हे आहे की सेकंड इफेक्ट विसरतात. सो 2,966 डेप्रिसिएशनची टोटल अमाऊंट आउटर कॉलम मध्ये घेतली आपण. डेप्रिसिएशन झाले. रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स ऍट 5% टू बी क्रिएटेड. डेटर्सला इतर कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये नेहमी सारखी. सो आपण डिरेक्टली आरडीडी करणार आहोत. लेस आरडीडी ऍट द रेट 5%. आता मी काय सांगितलं? 5% ला 10% ला 1 शून्य काढायचं. 6,200 उरले त्याचे हाफ करायचे म्हणजे 3,100. सो 3,100 लेस करून आउटर कॉलम मध्ये फिगर येणार आहे 900. तुम्हाला ह्याच्यातली एक चूक नंतर अशी कळणार आहे
की त्यांनी इथे अनरेकॉर्डेड परचेसेस दिलेत फक्त. ऍडजस्टमेंट जर वाचली तर गुड्स ऑफ ₹6,000 वॉज वेअर परचेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स. हे परचेसेसची एंट्री आहे, पण त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अनरेकॉर्डेड परचेसेस आणि सेल्स दोघांनाही एंट्रीज केलेल्या आहेत. आपण त्यांच्याप्रमाणे नाही जायचंय, ऍडजस्टमेंट जशा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे जायचंय, म्हणून आपली आरडीडीची अमाऊंट त्यांच्याशी टॅली होत नाहीये. पण इट्स ओके, जसं त्यांनी दिलेलं होतं प्रॉब्लेम मध्ये त्याच्या मेथडनी आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. सो हे आरडीडी किती झालं? 3,100. आता तुम्हाला आठवत असेल तर आपण आरडीडीचं ट्रायल बॅलन्स मधलं पोस्टिंग नाही केलेलं, ते किती? 1,200. ओल्ड आरडीडी 1,200, न्यू आरडीडी 3,100. बरोबर आहे. ओल्ड 1,200, न्यू 3,100. ह्याच्यातलं ग्रेटर काय आहे? न्यू. मग P&Lच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत 2 आरडीडी ब्रॅकेटमध्ये न्यू, कारण न्यू आरडीडी जास्त आहे म्हणून P&Lच्या डेबिटला. इथे जर ओल्ड आरडीडी जास्त असतं तर आपण P&Lच्या क्रेडिटला घेतलं असतं. ठीक आहे. इथे न्यू आरडीडी जास्त आहे म्हणून P&Lच्या डेबिटला इनर कॉलम 3,100 लेस आरडीडी ब्रॅकेटमध्ये लिहायचंय ओल्ड. ओल्ड आरडीडीची फिगर होती 1,200. बरोबर. सो लेस 1,200. आउटर कॉलम मध्ये येणार आहे 1,900. सो ही झाली आपली आरडीडीची ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग वेजेस 800. वेजेस अँड सॅलरीज इनर कॉलम लिहिलंय. आउटस्टँडिंग शब्द आला की ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग किती आहे? ऍडचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालेल. 800. 3,600 आउटर कॉलम फिगर आली. लेफ्टला ऍड केलं की इकडे पण लेफ्टलाच लिहायचंय. लेफ्टला आपण किती काय लिहिणार आहोत? आउटस्टँडिंग वेजेस आउटर कॉलम 800. आउटस्टँडिंग वेजेस आउटर कॉलम 800. असं का लिहिलं? लेफ्ट आहे. ऍड टू ट्रेडिंग डेबिट आणि लायबिलिटीज. Goods of ₹6,000 were purchased on credit but no entry was found in the books. Purchased on credit. Purchases मध्ये add unrecorded purchases. Add 6,000. Outer column मध्ये लिहायचंय 48,000. जर इथे आपण ऍड केलेलं असेल परचेसेस मध्ये तर क्रेडिटर्सला ऍड करायचे. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस 6,000. ऍड करून आउटर कॉलम मध्ये फिगर येणार आहे 28,000. लेफ्ट इफेक्ट आहे हा. क्रेडिटर्स मध्ये आपण का ऍड करतो? जेव्हा आपण परचेस करतो ऑन क्रेडिट तेव्हा क्रेडिटर्सची व्हॅल्यू वाढते. इथे रेकॉर्ड करायचे राहिलेत, परचेसेस रेकॉर्ड करायचे राहिलेत म्हणून परचेसेसला आधी ऍड केलं आणि क्रेडिटर्स मध्ये ऍड केलं. ठीक आहे. लेफ्ट इफेक्ट आहे हा. झालं. सगळ्या एंट्रीज करून झाल्या. काय राहिलंय आपलं? ऍडव्हर्टाइजमेंटची एंट्री राहिली आहे 4,000. ऍडव्हर्टाइजमेंट 4,000. वर्किंग नोट नंबर 1 आपला कॅपिटल रेशो काढून झाला होता. वर्किंग नोट नंबर 2 करायची आहे. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 2 years ₹4,000. So hence prepaid for 1 year is equal to 4,000 divided by 2 is equal to 2,000. प्रीपेड का आहे? प्रीपेड म्हणजे काय? 2 yearsची आत्ताच पे केलीत. ऍडव्हर्टाइजमेंटची व्हॅल्यू 4,000 आहे जी 2 years साठी आहे, म्हणजे 1 year साठी किती? 2,000. सो जी नेक्स्ट इयरची आहे ती आत्ता आपण प्रीपे केलेली आहे. सो ती मायनस व्हायला पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंट मधनं. जी करंट इयरचे एक्सपेन्सेस असतात तेवढेच आपल्याला दाखवायचे असतात. ना आधीच्या इयरचे दाखवायचे ना पुढच्या इयरचे दाखवायचे. ओके. सो करंट इयरचा एक्सपेंडिचर किती आहे? फक्त 2,000. तो आपण इथे आउटर कॉलमला घेणार आहोत P&L ला. मग इथून लेस काय करायचं? नेक्स्ट इयरचे जे ऍडव्हर्टाइजमेंटचे अमाऊंट होती ती लेस करायची. समजा हे 3 years असतं, 4 years असतं, तरी सुद्धा आपण तसंच केलं असतं. जे करंट इयरचं आहे तेवढं ठेवलं असतं. उरलेल्या ज्या फिगर्स आहेत त्या लेस करून टाकायच्या. सो इथे आपण आता काय म्हणणार आहोत? हे तुमचं हेन्स प्रीपेड फॉर 1 year 2,000 जे आलंय ना ते इथे लिहिणार आपण. प्रीपेड शब्द आला की लेस करायचे.
लेस प्रीपेड लेस 2000, आउटर कॉलम मध्ये 2000 फिगर आली. लेस फ्रॉम पी अँड एल डेबिट ऍसेट, ऍसेटला काय लिहायचं आहे? प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट किती? 2000. कळलं? ऍडजस्टमेंट कळली? सो आता आपल्या सगळ्या एंट्रीज करून झालेल्या आहेत. बॅलन्सिंग करूयात. एकदा आउटर कॉलम मध्ये सगळ्या फिगर झाल्यात का बघा. सेल्स रिटर्नची आउटर कॉलम मधली फिगर आली 1,40,000. 1,48,000 मायनस 8,000. सगळ्या फिगर्स इनर कॉलम मध्ये लिहिलेल्या आउटर कॉलम मध्ये आल्या आहेत का बघा आणि बॅलन्सिंग करायला सुरुवात करा. इथे ट्रेडिंगची टोटल आली आहे 2,33,000. डेबिटला ते लिहिली आहे. बॅलन्स लिहायचा आहे टू ग्रॉस प्रॉफिट carried down star mark. $87,100. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपल्याला ब्रॉट डाऊन करायचा आहे पी अँड एलच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आपल्यात आणि त्यांच्यात फरक का आला? इथे त्यांनी हे 6,000 ऍड केलेत अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून, जे आपण नाही करणार आहोत कारण ती ऍडजस्टमेंट नाहीच आहे दिलेली. जे दिलेले ते करणार आहोत आपण. 87,100 इथे खालती घेतेय मी. 87,100. इथे म्हणायचं काय? टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. स्टार मार्क करायचा आहे. खालती रुचा आणि जुईली दोघींची नावं. डिफरन्स काढा. $66,934. आता हा आपल्याला 2:1 मध्ये डिवाइड करायचा आहे. सो वर्किंग नोट मध्ये परत करायचंय. नेट प्रॉफिट तिसरी वर्किंग नोट असेल. नेट प्रॉफिट शेअरिंग. प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 2:1. नेट प्रॉफिट इज 66,934. सो रुचाला किती येणार आहे? 66,934 इंटू 2/3 आणि जुईलीला किती येणार आहे? 66,934 इंटू 1/3. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय आलंय? मी आधी 1/3चं कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 2 केलंय. आता इथे पॉइंट मध्ये घ्यायचं नाहीये म्हणून मी राऊंड फिगर केली आहे. ठीक आहे. सो 66,934चं रुचाच्या समोर लिहायचे 44,623 आणि जुईलीच्या समोर लिहायचे 22,311. हे प्रॉफिट कुठे जातं? कॅपिटलच्या क्रेडिटला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहायचं आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचंय शेअर इन नेट प्रॉफिट. शब्द बरोबर वापरा. बाय शेअर इन नेट प्रॉफिट अकाउंट असं नसतं. रुचाच्या कॉलम मध्ये 44,623 आणि 22,311. हे मी इथे जे लिहिले हे तुम्ही वर्किंग नोट मध्ये लिहायचंय. तुमच्या 3 वर्किंग नोट झाल्यात. ह्याला वर्किंग नोट कुठं करायचे सांगितलं मी. हेड्स डबल पेज असतं ओपन पेज ह्याच्या बॅक साईडला किंवा ह्याच्या आधीच्या पेजवरती. सो या सगळ्या वर्किंग नोट्स झाल्यात. आता कॅपिटल अकाउंट बॅलन्स करूयात. $62,311 आली जुईलीच्या अकाउंटची टोटल आणि रुचाची आली 124,623. आता हे 3,000 लेस होणार आहेत. सो इथे लिहायचंय टू बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. स्टार मार्क फिगर आहे कारण बॅलन्सिंग फिगर आहे. सो इथे स्टार मार्क करायचा आहे.
त्याची टोटल येणार 121,623 रुचाची आणि 60,311. हे बॅलन्सेस इथे आपण ऑलरेडी कॅपिटल अकाउंट रुचा जो लिहिलेला इनर कॉलम मध्ये लिहिते मी 121,623 आणि 60,311. आउटर कॉलम येणार आहे 181,934. सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आहेत बॅलन्स शीटच्या. बॅलन्स शीट टॅली करायला घेऊयात. $2,22,734 या अमाऊंटला बॅलन्स शीट आपली टॅली झाली आहे. त्यांची अमाऊंट आपली अमाऊंट मॅच होणार नाहीये, कारण दोन गोष्टींसाठी त्यांनी अनरेकॉर्डेड सेल्स दाखवले, डेटर्सला अनरेकॉर्डेड सेल्स दाखवलेत. सो आरडीडी मध्ये फरक पडला, कारण आरडीडी सेल्स ऍड करून आले. सो ग्रॉस प्रॉफिट मध्ये पण फरक आहे आणि नेट प्रॉफिट मध्ये पण फरक आहे आणि बॅलन्स शीटच्या टोटल मध्ये पण फरक आहे. पण आपण कसं केलंय, त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये जेवढ्या ऍडजस्टमेंट दिल्यात तेवढ्याच आपण केल्यात. सो हे कळलंय तुम्हाला, हा प्रॉब्लेम नीट कळलाय. या प्रॉब्लेमच्या मार्जिन मध्ये तुम्ही स्टार करून काय काय लिहून ठेवणार आहात, यामध्ये तुम्ही काय वेगळं पाहिलेत, ऍडजस्टमेंट कोणत्या वेगळ्या केल्यात ते लिहून ठेवायचंय. अनरेकॉर्डेड परचेसेसची एक ऍडजस्टमेंट केली. सेकंड ऍडजस्टमेंट तुम्ही आरडीडी स्टार करून लिहिणार आहात आरडीडी. तिसरं तुम्ही लिहिणार आहात हिडन ऍडजस्टमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट आणि चौथं लिहिणार आहात कॅपिटल रेशो. या 4 वेगळ्या ऍडजस्टमेंट आपण ह्याच्यात पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, कळलंय. पुढचा प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत टाटा.